हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी तुमची लाडकी ॲडव्हेंचर बटरफ्लाय तनू आणि हा तुमचा लाडका वैभव सावंत. आणि आम्ही आलोय मचानला. तर इथे आम्ही कसे आलो ते आधी तुम्ही एकदा बघून घ्या. तर आज आहे 4 जुलै म्हणजे वैभवचा वाढदिवस आणि ह्या वर्षी देखील मी वैभवसाठी सरप्राईज बर्थडे ट्रिप प्लॅन केली आहे. गेल्या वर्षी मी वैभवचे ड्रीम रिसॉर्ट बुक केलं होतं, परंतु ह्या वर्षी मी जे रिसॉर्ट बुक केलं आहे ते माझं ड्रीम रिसॉर्ट आहे. आणि ह्यावेळी आम्ही बर्थडे ट्रिपसाठी एका अशा रिसॉर्टला जात आहोत जिथे अजिबात नेटवर्क और वायफाय कनेक्शन नाही. सो डिजिटल डिटॉक्ससाठी ही जागा बेस्ट आहे आणि ह्या डिजिटल डिटॉक्सची आम्हाला खरंच गरज आहे. सो हा आहे आमचा आजचा स्टे, बर्थडे स्पेशल. वैभव अजून बाहेर आहे, म्हटलं तुम्हाला एकदा छान रूम टूर देऊया. तर इथे आहे सिटिंग एरिया, बाहेर आहे मस्त मोठी बाल्कनी, ती मी तुम्हाला नंतर दाखवते. आणि इथे आहे आमचा मास्टर बेड. वाव, आणि खूप मस्त असा डेकोरेशन, टॉवेल्सचा छान छान हौस करून ठेवलेले आहेत मस्त. सो हा जंगल मचान आहे, आम्ही फॉरेस्ट प्लस घेतला आहे. तर व्ह्यू असा आहे बाहेर, तर मी नंतर जाऊन दाखवेनच तुम्हाला, बट फिलहाल के लिए मोठी बाल्कनी आहे. अँड इथे छोटंसं बार स्टेशन आहे आणि इकडे आय थिंक सो मी पण तुमच्यासोबतच बघते. इकडे आहे मस्त ओपन बाथरूम, वाव, विथ बाथटब. सो ओपन शॉवर एरिया आहे. अँड अजून काय आहे आपण एक्सप्लोर करूया. तर पहिल्यांदा मी तुम्हाला अशी रूम टूर देते की मी स्वतः नाही बघितलं आहे. तर अपसाईडला पण त्यांनी बेडरूम एरिया दिलेला आहे, तर बघूया आपण काय. ओके, तर हा इकडे पण एक रूम आहे मस्त छान असा अपसाईडला. आणि इथे पण एक बेड दिलेला आहे एक्स्ट्रा. तर वरती राहून अजून छान व्ह्यू मिळतोय, एकदम भारीवाला. आणि वरून छान आमच्या बेडचा पण व्ह्यू येतोय. सो ओव्हरऑल मस्त आहे. चलो, तर हा आहे आमच्या बाल्कनीमधून दिसणारा व्ह्यू. आणि हा व्ह्यू एवढा ऑसम आहे की काही बताय. तर आज मी जो रिसॉर्ट बुक केलं आहे ना, ते एक जंगल रिसॉर्ट आहे. जसे की तुम्ही बघू शकता की फॉरेस्टच्या मधोमध हे रिसॉर्ट आहे. आणि स्पेशली मी मान्सूनमध्ये हे रिसॉर्ट बुक केलं आहे. खरं तर आम्हाला दोघांना खूप दिवसापासून केरळला किंवा वायनाडला जायची इच्छा होती, पण वायनाडला जायचं किंवा केरळला जायचं तो खूप सुट्टीची गरज आहे आणि एवढी सुट्टी आम्हाला काही भेटू शकत नाही. त्यामुळे आम्ही केरळ आणि वायनाडलाच महाराष्ट्रात आणलं आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा लोणावळ्यामध्ये एवढी छान प्लेस आहे जी केरळ आणि वायनाडला थोडीच तोड आहे. तर ती व्हिजिट पहिल्यांदा करूया म्हणून आज आम्ही हे रिसॉर्ट बुक केलं आहे. सो आमच्यासोबत तुम्हीसुद्धा एक्सप्लोर करा हे आमचं आजचं रिसॉर्ट. तर असा मॅप दिलेला आहे आणि ह्या मॅपच्या थ्रू आपण ही पूर्ण प्रॉपर्टी फिरू शकतो. अँड आता मी मस्त रिलॅक्स होतो आहे, म्हणजे वैभव तो गुडूप झाला आहे आणि मी पण आता गुडूप होते. चला, बाय बाय. गुड इव्हनिंग गाईज. सो फायनली मी उठले, जरा जास्तच नॅप घेतली त्याच्यामुळे नेचर ट्रेल मिस झाले. वैभव काय अजून उठत नाही, पण मी म्हटलं तुम्हाला एक मस्त इव्हिनिंग व्ह्यू दाखवूया. छान पाऊस पडतो, फुल वाईबवाला मॉल आहे, वाईबवाला मॉल.
हॅलो जी, नमस्ते, गुड मॉर्निंग. तर मी जस्ट उठले, 7 वाजले आणि बाहेरचं वातावरण, ओ माय गॉड, हॅव अ लुक. सकाळी छान ढगात आलेले आहे मी. तर काल मी जास्त शूटिंग केलं नाही, इवन तो काल वैभवचा बड्डे होता, कारण माझी तब्येत खूप बिघडली होती, मला ताप आला होता. सो शूटिंग काही जास्त केलं नाही, जेवढं केलं तुम्ही बघितलं असेल. पण आज मी खूप छान शूटिंग करणार आहे. आज मी तुम्हाला प्रॉपर्टी वॉक पण देणार आहे आणि तुम्हाला पक्ष्यांचे आवाज येत असतील. सकाळी बर्ड वॉक पण असतो, पण आम्ही ऑब्वियसली गेलो नाही, वैभव तर अजून झोपलं आहे. तर माझी तब्येत बिघडली, त्यामुळे सगळ्यात जरा प्लॅन फिसकटलं आहे. पण स्टील एवढं हेही नसे थोडं की म्हणजे फुल केरला वाईब आहे. म्हणजे आम्हाला केरळला जायचं आहे खूप दिवसांपासून, पण ते शक्य तर होत नाही आहे. बट तोपर्यंत हेही नसे थोडके. फायनली आय एम फ्रेशन अप अँड मस्त बाथटब सेशन एन्जॉय केलं आहे आणि आता कॉफी टाईम. सो फायनली सकाळ झाली वैभवची, माझी आंघोळ झाली, कॉफी झाली, ब्रेकफास्ट टाइम झालाय. सो चला फ्रेशन अप व्हा. ओके. सो फायनली बर्थडे ट्रिप संपवून आम्ही निघालोय बॅक टू होम आणि जाता जाता तुम्हाला छान छान काही काही दाखवतो. त्यावेळेचा व्हिडिओ खूप छोटा आहे मला माहिती आहे, पण थोडासा व्हिडिओला मूड लागत नव्हता, तब्येत बरी नव्हती, त्यामुळे छोटे छोटे असे ब्रेकफास्टचे शॉर्ट नाही घेतले. प्रॉपर्टी पण वॉक केला नाही प्रॉपर, बट इट्स ओके. कधी कधी छोटे छोटे व्हिडिओज पण छान असतात, हे की नाही. सो तुम्ही व्हिडिओ बघा, अजून थोडं पुढे जाऊन मी तुम्हाला काही ना काही दाखवायचा प्रयत्न करते.
आता आम्ही आलो आहोत लोणावळ्याच्या फेमस लायन पॉईंटला. म्हटलं जाता जाता एक पॉईंट तरी बघावा. खरं तर उशीर होतोय पण तरीसुद्धा म्हटलं जाता जाता एकदा व्हिजिट करावं. आणि खरंच खूप बघण्यासारखा पॉईंट आहे. व्हिजिबिलिटी अगदी 0 आहे. तसंच जाता जाता आम्हाला लोणावळ्याचा फेमस लोणावळा लेकसुद्धा दिसला ब्रिजवरून. तो तुम्ही जाता जाता बघू शकता. त्यानंतर ओल्ड खंडाळा हायवेने आम्ही घरी जाताना आम्हाला ओल्ड खंडाळा हायवेवरून एक्सप्रेसवे बघायला मिळाला. म्हणजे मी आतापर्यंत ही गोष्ट व्हिडिओमध्ये बघितली होती पण प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलं आणि अगदी डोळ्याचं पारणं फिटलं. छान ढगांची जुगलबंदी बघितली आणि निघालो घरी. तर अशी होती आमची बर्थडे ट्रिप. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि वैभवला हॅपी बर्थडे विश प्लीज व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये करा. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर मला नक्की सांगा. म्हणजे मला मोटिवेशन मिळेल आणि मी अजून व्हिडिओ वेळेवर टाकण्याचा प्रयत्न करेन. बाय बाय. थँक्यू.